मुंबई ठाण्यासह कोकणाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोलीलाही मुसळधार पावसाचा इशारा। कोल्हापूर, सातारा घाट परिसरातही ऑरेंज अलर्ट। पुण्यातून कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला आज पावसाचा येलो अलर्ट। मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट जारी। राज्यातील काही जिल्हे अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत। जूनमध्ये विदर्भात सरासरीच्या 39% कमी पाऊस। गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात स्थिती अतिशय चिंताजनक। गोंदियात 74%, गडचिरोलीत 71% आणि भंडारा जिल्ह्यात 61% कमी पाऊस। मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस। कांदिवली, बोरिवली, दहिसर, मालाड, अंधेरी आणि वांद्रे परिसरात पाऊस। काही ठिकाणी झाडं पडल्याची घटना। अंधेरीत मोठी दुर्घटना टळली। फोर बंगलोज गुरुद्वाराबाहेर वाहनावर मोठं झाड कोसळलं। या घटनेच्या वेळी वाहनात आणि आजूबाजूला देखील कोणी नसल्याने जीवितहानी टळली। मुंबईसह अंधेरी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। मुंबईत मुसळधार पाऊस। अंधेरीत एसवी रोडवर मोठं झाड कोसळल्याची घटना घडली आणि या दुर्घटनेमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। अग्निशमन दल आणि पालिकेकडून झाड बाजूला करण्यात यश आलंय। भाईंदर पूर्वेत मुसळधार पावसामुळे मोठं झाड कोसळलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र चारचाकी चालकाचं मोठं नुकसान झालंय। कल्याण डोंबिवलीत पावसाचा कहर। 24 तासात 18हून अधिक झाडं कोसळली। अनेक वाहनांचं नुकसान। धोकादायक झाडांबाबत वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप। मुसळधार पावसामुळे मुंबईतील बीकेसी परिसरात जलमय परिस्थिती पाहायला मिळाली। रस्त्याला तलावाचं स्वरूप। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। पुण्यात गेल्या 3 वर्षातील जून महिन्यातील पावसाच्या सरासरीपेक्षा यावर्षी कमी पाऊस। जून महिन्यात 64 मिलीमीटर पाऊस पडल्याची माहिती। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील सवतकडा धबधबा पावसामुळे प्रवाहित। 100 फुटांवरून कोसळणारा धबधबा सध्या ओसंडून वाहतोय। सिंधुदुर्गातील नापणे धबधब्यावर असलेल्या राज्यातील पहिल्या काचेचा पूल पर्यटकांसाठी आता सज्ज। काचेचा पूल पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। डोंबिवलीच्या काटई नाका परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचलं। रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला। पाण्याचा निचरा करण्यासाठी यंत्रणा घटनास्थळी तैनात। पावसाळापूर्व नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल। ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत। नेरूळ जुईनगर स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड। पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व ट्रेन बंद। मुसळधार पावसामुळे ईस्टर्न फ्रीवेवर वाहतूक संथ गतीने सुरू। कमी दृश्यमानतेमुळे फ्रीवेवर 2 वाहनांची किरकोळ धडक झाली। मुंबई आणि उपनगरासाठी हवामान खात्याचा पुढील काही तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा। दादर परिसरात मुसळधार पाऊस। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण। पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज। गोरेगावमध्ये मुसळधार पाऊस। गोरेगाव हायवे परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली। मुंबई काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता। ठाण्यात पावसाचा जोर वाढला। ठाण्यात अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याची घटना। कल्याणच्या आडिवली ढोकळी भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। नालेसफाई न झाल्याचा नगरसेवक कुणाल पाटलांचा आरोप। नागरिकांच्या घरात पाणी शिरलं तर अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही, कुणाल पाटील यांचा इशारा। पावसाचा जोर वाढताच विधानभवन मेट्रो स्टेशनला गळती। मेट्रो स्थानकाच्या पायऱ्यांवर गळती। पावसामुळे गळती सुरू झाल्याने लिफ्ट एलिव्हेटर बंद। रायगड जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली। 3 दिवस रायगडला ऑरेंज अलर्ट। खरीप हंगामासाठी पोषक पाऊस झाल्याने शेतीच्या कामांना वेग। बळीराजा सुखावला। रायगडमध्ये पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दरड कोसळली। दरडीमुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प। पायटा ते कुंभळवणे फाटाजवळ झाडासह मातीचा ढिगारा रस्त्यावर आला। झाड आणि माती बाजूला करण्याचं काम सुरू। शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी। जुलैच्या पहिल्या आठवड्यातच चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान विभागाचा अंदाज। जून महिन्यात राज्यात पावसाची जवळपास 47% तूट। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर लासलगावात पावसाची जोरदार हजेरी। खोळंबलेल्या पेरणीच्या कामांना मिळणार वेग। जळगावच्या अंमळनेर शहरात मुसळधार पावसामुळे बाजारपेठांसह रस्त्यांवर पाणी साचलं। पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। जोशीपुरा भागातही पाणी साचल्याने काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। हिंगोलीत अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी। औंढा नागनाथमधील अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। रस्त्याच्या पाण्यावर दुचाकी बंद पडल्या। जोरदार पावसामुळे शेतात बियाण्यांची पेरणी देखील सुरू करण्यात आली।
अकोल्यात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली। वातावरणात गारवा निर्माण झाला। नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। परभणीच्या जिंतूरमध्ये आडगाव बाजारात जोरदार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे गावाच्या शेजारील असलेल्या ओढ्याला पूर आला। पुराच्या पाण्यात 65 वर्षीय शेतकरी महिला वाहून गेल्याची माहिती। गावकऱ्यांकडून महिलेचा शोध सुरू। जळगाव जिल्ह्यातील जामनेरच्या तोंडापूर परिसरात तुफान पाऊस। जोरदार पावसामुळे पर्यायी रस्ता वाहून गेला। दुसऱ्या बाजूला अडकलेल्या नागरिकांना क्रेननं बाहेर काढलं। तोंडापूर वाकोत रस्त्यावर पुलाचं काम सुरू असल्यानं तात्पुरता पर्यायी रस्ता तयार केला होता। परभणीत मान्सूनच्या पहिल्याच पावसात शहरातील नाले तुंबल्याने रस्ते जलमय। नालीच्या पुरात वाहून गेलेल्या चिमुकल्याला तरुणाने वाचवले। या घटनेनंतर मनपा प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला आहे। वाशिम रिसोड कारंजा मंगरुळपीर मालेगाव मानोरा या तालुक्यात पावसाचा जोर। शिवशिवारात पावसामुळे समाधानाचं वातावरण। चेंबूरमध्ये शाळकरी मुलांच्या बसवर मोठं झाड कोसळलं। 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू तर 4 विद्यार्थी जखमी। बसमध्ये एकूण 13 जण होते। चेंबूरमधील संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। या घटनेतील जखमी मुलांची प्रकृती धोक्याबाहेर। आवश्यक ती सर्व मदत करण्याच्याही सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। पावसाळ्यापूर्वी झाडांचं ऑडिट केलं जातं, मात्र हे झाड कसं कोसळले याबाबत माहिती घेतली जाईल। भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये याबाबत सूचना। चेंबूरमधील दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री शिंदेंचं भाष्य। महापौर ऋतू तावडे यांच्याकडून दुर्घटनास्थळाची पाहणी। पिंपळाचा वृक्ष कोसळल्याने विद्यार्थ्याचा एका मृत्यू झाला। झाड काढण्याबाबत पत्र दिल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। पत्रावर लक्ष न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, महापौर ऋतू तावडे यांचा इशारा। सत्तेत कुणीही असो, कंत्राटदार नीट काम करत नाही, अनिल परब यांचा आरोप। तर युतीत असताना तुम्ही लुटीमध्ये भागीदार होतात का, परब यांचा सवाल। शिवसेनेनं मुंबई लुटली असा आरोप प्रसाद लाड यांनी केला होता। पावसाळ्यापूर्वीच झाडांचं ऑडिट करायला हवं होतं। परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी दिल्या। वॉर्डच्या उद्यान अधीक्षकावर कारवाई व्हावी। चेंबूरच्या दुर्घटनेनंतर नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची मागणी। सचिन अहिरांचा ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र। अहिरांनी शिंदेच्या शिवसेनेकडून अर्ज भरत उपसभापती पदासाठी शड्डू ठोकला। 8 दिवसात शिंदेचा ठाकरेंना हा दुसरा मोठा धक्का। शिंदेंनी माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी दिली। आमदार सचिन अहिरांकडून शिंदेंचे आभार। तर राजकीय टीकेला योग्य वेळी उत्तर देणार, पक्षप्रवेशानंतर अहिर यांचं वक्तव्य। कुणी येण्याने आणि जाण्याने काही फरक पडत नाही, सगळं देऊनही लोक जातात। ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन फडणवीस सुरू आहे, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या बंगल्यावर पोलीस पाठवले, खोटे गुन्हे दाखल केले। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। फडणवीसांवरचं प्रेम म्हणजे ठाकरेंचे मगरीचे अश्रू, शिंदेंचा टोला। ते कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पाहावी। पक्षात येताना जे स्वार्थ आणि बेईमानीचा किडा घेऊन येतात, त्यांच्या जाण्याने दुःख का करावं। सचिन अहिर यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशावर संजय राऊत यांची ट्विटद्वारे टीका। जो बाळासाहेबांचा झाला नाही, तो आमदार खासदारांचा काय होणार। नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका। नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवलेलं हे त्याचे भोग आहेत, ते भोगणारच। नितेश राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। सचिन अहिर यांच्यावर कारवाईसाठी ठाकरे सेनेचे प्रयत्न। विधान परिषदेच्या सभापतींना पत्र देणार, सूत्रांची माहिती। तर कारवाईबाबत ठाकरे सेनेकडून कायदेशीर सल्ला घेण्यात येत असल्याची माहिती। तर उपसभापती या पदाला कारवाईपासून संरक्षण असतं, असीम सरोदे यांची माहिती। सचिन अहिरांनी आदित्य ठाकरेंना सकाळी संपर्क साधून पक्ष सोडण्याबाबत भूमिका मांडली होती अशी माहिती। गेल्या 3 दिवसांपासून सचिन अहिर एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते। पुढील 2 वर्षांसाठी उपसभापतीपद सचिन अहिरांकडे असणार। आम्ही तोडवायला नाही, शिवसेना वाढवायला आलोय, विरोधकांची विकेट पडत राहणार, एकनाथ शिंदेंचा इशारा। सचिन अहिरांकडून ही अपेक्षा नव्हती, ते आमच्या पक्षात होते, त्यानंतर ठाकरेंच्या पक्षात गेले, आता अहिर शिंदेंच्या सेनेत जात आहेत। कपडे बदलतो तसे विचार बदलायला लागले तर चुकीचं आहे, रोहित पवारांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेकडून वरळीत निष्ठावंतांच्या मेळाव्याचं आयोजन। अहिरांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरेंच्या सेनेचा मेळावा। खासदार फोडण्यातही सचिन अहिर यांचा हात, पेडणेकरांचा आरोप। तर ठाकरेंसोबत येताना सचिन अहिर गद्दारी करूनच आले होते, सुनील शिंदे यांचा हल्लाबोल। शिंदेंवर आणि मोदींवर वाटेल ते टीका करतात, बोलणं आवरा, लोक थांबतील। गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। फक्त भाषण देऊन चालणार नाही, राशनही द्यावं लागतं, गुलाबराव पाटलांचं विधान।
भाजपच्या नाराजीचा उपसभापती निवडणुकीत नीलम गोऱ्हेंना फटका बसल्याची चर्चा. सातारा जडपी निवडणुकी घडामोडींमुळे गोऱ्हेंना फटका बसल्याची चर्चा. सातारा एसपींच्या निलंबन आदेशामुळे आता गोऱ्हेंवर फडणवीसांची नाराजी असल्याची माहिती. सचिन अहिरांनी उपसभापती पदाचा अर्ज भरल्याबाबत मी नाराज नाही, शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य. विधान परिषद उपसभापती पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जगन्नाथ अभ्यंकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल. तर आमची संख्या खूप कमी याची आम्हाला जाणीव आहे, मात्र लोकशाहीत निवडणुका लढल्या पाहिजे. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये मतप्रवाह काँग्रेस आणि भाजपात विलीन होण्याबाबत मतमतांतर सूत्रांची माहिती. पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका नाही. तुतारी बारीक असते, तुतारीचं ऑपरेशन होऊ शकत नाही, शिवाय मला कोणतीही ऑफर नाही, या फक्त चर्चा आहेत. आम्ही एकसंध आहोत, जयंत पाटलांचं वक्तव्य. तर कोणासोबत जायचं अशी पक्षात कोणतीही चर्चाच नाही. कितीही प्रयत्न केला तरी आमचे खासदार फुटणार नाही, रोहित पवारांची ही प्रतिक्रिया. राष्ट्रवादीला अर्थखातं मिळण्याबाबत संभ्रम, अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची माहिती. तर लवकरात लवकर अर्थखातं आपल्याकडे येणार, जय पवारांचा दावा. रोहित पवार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. शेतकरी कर्जमाफी संदर्भात आणि एमपीएससी विद्यार्थ्यांसंदर्भात फडणवीसांची भेट घेणार. शेतकऱ्यांची विनाअट सरसकट कर्जमाफी करावी, रोहित पवारांची मागणी. पाऊस नसल्यानं यंदाचं वर्ष शेतकऱ्यांसाठी कठीण असल्याचीही रोहित पवारांची प्रतिक्रिया. हेलिकॉप्टर पाडणाऱ्या कंपनीसोबत महाराष्ट्रातील कंपनीचं टायअप. ही बड्या उद्योजकांची कंपनी, वेळ आल्यावर नाव जाहीर करेल, रोहित पवारांचा गौप्यस्फोट. आरक्षण उपवर्गीकरणाबाबत बदर समितीचा अहवाल, यावर हरकती मागवल्यात. सर्व हरकतींवर चर्चा होईल, सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. सिया गोयलनंतर आता चेतन चौधरी सोबत घटनास्थळाचं रिक्रिएशन आणि गेट अॅनालिसिस होणार. लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून तयारी पूर्ण. हत्येच्या दिवशीची हालचाल आणि सीसीटीव्हीतील व्यक्ती चेतनच होता का याची पडताळणी केली जाईल. राज्यात एआयच्या वापरासाठी एसओपी तयार करण्यात येणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत माहिती. तज्ज्ञ समितीच्या शिफारसीनुसार राज्याचा अहवाल तयार करून केंद्र सरकारकडे पाठवला जाणार.